हे पहा, मी इथे कुलचा करायला घेतलाय. त्यासाठी मी 2 कप मैदा घेते आणि त्यामध्ये पाव कप दही घालते आणि त्यानंतर आपण चपातीच्या पिठाला जसं मीठ घालतो तसं मीठ घालायचं आहे आणि नंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि या कुलच्याबरोबर खाण्यासाठी पालक पनीरची भाजी केली आहे. त्याची रेसिपी मी याआधी अपलोड केली आहे माझ्या चॅनलवरती. त्याची लिंक मी ॲरोमध्ये देते, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेऊया कुलच्याचं. इकडे पीठ मळून झालेलं आहे कुलच्याचं आणि आता त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित छान मळून घेऊया आणि झाकण घालून मुरण्यासाठी एक 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि आता पुन्हा व्यवस्थित आपण पीठ मळून घ्यायचे आणि त्या पिठाचे गोळे करून घ्यायचे. आपलं चपातीचे गोळे कसे करतो तेवढे गोळे त्याचे करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी इथे 2 गोळे करून घेतलेले आहेत आणि कुलच्याला लावण्यासाठी मी इथे कलोंजी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला कुलच्या आणि मग नंतर त्याच्यावरती आपण कलोंजी आणि कोथिंबीर लावून घ्यायचं आहे आणि छानसा कुलचा आपण लाटून घ्यायचा आहे. इथे कुलचा लाटून तयार झालेला आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. ही पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे, जेणेकरून कुलचा तव्याला चिकटून राहील. आणि थोड्या वेळाने तवा असा उलटा करून गॅसवर कुलचा आपण भाजून घ्यायचा आहे. छानपैकी भाजून घ्यायचा आहे कुलचा. तुम्हाला जर असा येत नसेल गॅसवरती तवा उलटा करून, तर आपली पापडाची जाळी असते त्याच्यावरती तुम्ही टाकून भाजू शकता. हे पहा, इथे आपला कुलचा तयार झालेला आहे. मी आता त्याला बटर लावते. हे पहा, इकडे कुलचा तयार झाला आहे. मी आता हा कुलचा पालक पनीर बरोबर सर्व करते. तुम्ही हा कुलचा पनीरच्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता.